21 जून दक्षिणायन. उत्तरायण विज्ञान, पुराण आणि जीवनाला दिशा देणारा संदेश. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवसानंतर सूर्याचे आकाशातील दृश्य स्थान दक्षिणेकडे सरकू लागते. यालाच खगोलशास्त्रीयदृष्ट्या दक्षिणायनाची सुरुवात म्हणतात. पण उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे नेमके काय? यामागील विज्ञान काय सांगते? पुराणांमध्ये याचे महत्त्व काय आहे? शुभकार्य कधी करावेत आणि या काळात आपण काय करावे व काय टाळावे? चला तर जाणून घेऊया या अद्भुत विषयाचा सखोल प्रवास. उत्तरायण आणि दक्षिणायन यामागील विज्ञान. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिचा अक्ष सुमारे 23.5 अंशांनी कललेला आहे. त्यामुळे वर्षभर सूर्याचे स्थान आकाशात बदलत असल्याचे आपल्याला दिसते. जेव्हा सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकत असल्याचा भास होतो त्या 6 महिन्यांच्या कालावधीला उत्तरायण म्हणतात आणि सूर्य मकर राशीत त्यावेळी प्रवेश करतो. आणि जेव्हा सूर्य उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकत असल्याचा भास होतो त्या 6 महिन्यांच्या कालावधीला दक्षिणायन म्हणतात. खगोलशास्त्रीयदृष्ट्या 21 जून नंतर दक्षिणायनाची सुरुवात मानली जाते. तर पारंपरिक हिंदू पंचांगानुसार सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो. त्या कर्क संक्रांतीपासून दक्षिणायन सुरू झाल्याचे मानले जाते. म्हणजेच विज्ञान आणि परंपरा दोन्ही एकाच घटनेकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहतात. पुराणांमधील उत्तरायण आणि दक्षिणायन. वेद, उपनिषदे आणि पुराणांमध्ये उत्तरायणाला देवतांचा दिवस तर दक्षिणायनाला देवतांची रात्र म्हटले आहे. याचा अर्थ देव झोपतात किंवा जागे असतात असा नसून हा एक आध्यात्मिक संदेश आहे. उत्तरायण म्हणजे प्रकाश, कर्म, प्रगती, उत्साह आणि उन्नती. दक्षिणायन म्हणजे आत्मपरीक्षण, साधना, संयम आणि अंतर्मुखता. जसे दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस येतो तसेच जीवनात कर्म आणि चिंतन या दोन्हीची आवश्यकता असते. भीष्म पितामहांची प्रेरणादायी कथा. महाभारतातील महान योद्धे भीष्म पितामह यांना इच्छामरणाचा वर होता. कुरुक्षेत्राच्या युद्धात ते बाणांच्या शय्येवर पडले होते. तरीही त्यांनी त्वरित देहत्याग केला नाही. ते उत्तरायण सुरू होण्याची वाट पाहत राहिले. कारण धर्मशास्त्रानुसार उत्तरायण हा देवयान मार्गाचा काळ मानला जातो. या काळात देहत्याग केल्यास श्रेष्ठ गती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे. उत्तरायण सुरू झाल्यानंतर भीष्मांनी योगबलाने देहत्याग केला. म्हणूनच उत्तरायणाला शुभ, पवित्र आणि उन्नतीचा कालखंड मानले जाते. दक्षिणायन आणि भगवान विष्णू. दक्षिणायन सुरू झाल्यानंतर येणारी देवशयनी एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या काळात संत, ऋषी, महात्मे अधिक जप, तप, ध्यान आणि स्वाध्याय करतात. 4 महिन्यानंतर देवउठणी एकादशीला भगवान विष्णू जागृत होतात आणि चातुर्मास समाप्त होतो. म्हणून दक्षिणायन हा आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा कालखंड मानला जातो. आपल्या परंपरेनुसार उत्तरायण हा शुभ कार्यासाठी अधिक अनुकूल कालखंड मानला गेला आहे. विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज, नवीन व्यवसायाची सुरुवात अशा अनेक मांगलिक कार्यांना उत्तरायणात प्राधान्य दिले जाते. कारण हा काळ प्रकाश, गती आणि देवतांच्या दिवसांचा मानला जातो. मात्र याचा अर्थ असा नाही की दक्षिणायनात शुभ कार्य करता येत नाही. धर्मशास्त्रानुसार योग्य मुहूर्त हा सर्वात महत्त्वाचा असतो. योग्य तिथी, नक्षत्र, वार आणि मुहूर्त असल्याचा दक्षिणायनातही शुभ कार्य केले जाऊ शकतात. परंतु दक्षिणायनातील चातुर्मास काळात परंपरेने विवाह आणि काही मोठी मांगलिक कार्ये टाळली जातात. कारण हा काळ साधना, व्रत आणि आत्मशुद्धीसाठी राखून ठेवला जातो. उत्तरायणात काय करावे? नवीन कार्याची सुरुवात करावी. शिक्षण, व्यवसाय आणि करिअरसाठी नवीन ध्येय ठरवावे. योग, व्यायाम आणि सूर्यनमस्कार करावेत. दानधर्म आणि सेवा कार्य करावे. उत्साहाने आणि सकारात्मकतेने जीवन जगावे. उत्तरायणात काय टाळावे? आळस, वेळेचा अपव्यय, नकारात्मक विचार, संधी गमावणे आणि निष्क्रियता. दक्षिणायनात काय करावे?
ध्यान, जप आणि साधना वाढवावी. भगवद्गीता, रामायण, भागवत यांचे वाचन करावे. पितरांचे स्मरण करावे. आत्मपरीक्षण करावे. वाईट सवयी सोडण्याचा संकल्प करावा. क्षमा, दया आणि करुणा जोपासावी. दाक्षिणायनात काय टाळावे? अहंकार, दुसऱ्यांची निंदा, राग आणि द्वेष, असत्य आणि अन्याय, अनावश्यक भोगविलास. आपल्याला जीवनासाठी संदेश. उत्तरायण आणि दक्षिणायन हे केवळ सूर्याच्या गतीचे कालखंड नाहीत. ते आपल्या जीवनाला दिशा देणारे आध्यात्मिक संदेश आहे. उत्तरायण शिकवते, कर्म करा, पुढे चला, स्वप्ने पूर्ण करा. दक्षिणायन शिकवते, थांबा, स्वतःकडे पहा, मन शुद्ध करा. उत्तरायण बाह्य प्रगतीसाठी आहे. दक्षिणायन अंतर्गत प्रगतीसाठी आहे. जो मनुष्य या दोन्हीचा समतोल साधतो त्याचे जीवन खऱ्या अर्थाने यशस्वी होते. सूर्य 6 महिने उत्तर दिशेकडे आणि 6 महिने दक्षिण दिशेकडे प्रवास करतो. पण माणसाचा खरा प्रवास बाहेरचा नसून आतला असतो. उत्तरायण आपल्याला ध्येयाकडे नेते, तर दक्षिणायन आत्मज्ञानाकडे नेते. उत्तरायणात नवीन स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प करा आणि दक्षिणायनात स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा संकल्प करा. कारण शुभ कार्य फक्त घरात होत नाही, ती आपल्या मनातही घडली पाहिजे. भगवद्गीतेतील उल्लेख. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे की प्रकाशाचा मार्ग आणि अंधाराचा मार्ग असे 2 मार्ग आहेत. आध्यात्मिक अर्थाने उत्तरायण ज्ञान, प्रकाश आणि उन्नतीचे प्रतीक आहे, तर दक्षिणायन आत्मचिंतन, संयम आणि अंतर्मुखतेचे प्रतीक आहे.